12 एप्रिल 1969 महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात झाल्यानंतर त्याची सोडत दर महिन्यातून एकदा निघत असे आणि त्यावेळी या लॉटरीच्या तिकिटाची किंमत होती 1 रुपया. त्यावेळी पहिलं बक्षीस दर महिन्याला निघणाऱ्या लॉटरीचं हे 25,000चं असायचं. गणपती, दिवाळी, होळी अशा विशेष सणाच्या वेळेला या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या विशेष सोडती निघत असत, म्हणजे फेस्टिवल ऑफर. पण या फेस्टिवल ऑफरचे तिकिटाची किंमत 1 रुपयाच असे, पण त्यावेळी बक्षीस असायचं 1 लाख रुपये. माझे वडील तेव्हा पिरामल चेंबर म्हणून परळला जी बिल्डिंग आहे तिथल्या एका ऑफिसमध्ये कार्यरत होते, कस्टम्स अँड सेंट्रल एक्साइजच्या सरकारी खात्यामध्ये. आणि माझ्या वडिलांचे एक सहकारी होते, त्यांचं नाव होतं चिकटे. हे चिकटे आणि माझे वडील या लॉटरीच्या भानगडीत कधी पडले नाही. पण त्यांच्या ऑफिसामध्ये सावंत नावाचा एक शिपाई काम करायचा. तो नित्य नियमाने, म्हणजे महिन्याच्या सोडतीची, विशेष सोडतीची 1-1, 2-2, 4-4 तिकीटं जशी त्याला परवडतील, जमतील तशी नियमाने घेत असे आणि आपलं नशीब आजमावून बघत असे. असंच एकदा दिवाळी सोडतीची घोषणा झाली, म्हणजे विशेष सोडतीची, आणि त्याचं बक्षीस होतं 1 लाख रुपये. सगळ्यांमध्ये उत्साह संचारला होता. जे लॉटरीच्या पाशामध्ये होते त्यांच्यामध्ये उत्साह संचारला. कोणी 2, कोणी 5, कोणी 4 तिकीटं घेत होतं. एक दिवस हा सावंत शिपाई माझ्या वडिलांच्या समोर उभा राहिला आणि म्हणाले, साहेब लॉटरीचं तिकीट घ्या ना एक. माझे वडील म्हणाले, अरे बाबा, देवानी मला दिलंय ते पुरेसं आहे, त्यामुळे हे लॉटरी बिटरी मी काय कधी घेत नाही. अहो, दिवाळीची मोठी सोडत आहे 1 लाख रुपयाची. तरी माझे वडील म्हणाले, असू दे, पण मला तरी तिकीट घ्यायचं नाही. मग माझ्या वडिलांच्या शेजारी ते चिकटे बसले होते, त्यांच्याकडे या सावंत आपला मोर्चा रमवून, ओ चिकटे साहेब, तुम्ही तरी एक घ्या ना हो तिकीट. चिकटे म्हणाले, अरे साहेबांनी आता सांगितलं ना, केतकर साहेब आणि मी आम्ही कधी लॉटरीची तिकीटं घेत नाही. आम्हाला आमचा पगार आहे तो पुरतो आणि आम्ही सुखी समाधानी आहोत ना. नाही नाही साहेब, पण 1 रुपयामध्ये काय? अरे 1 रुपयाचा प्रश्न नाही आहे, आम्हाला लॉटरी घेण्यामध्ये मुळात काही स्वारस्यच नाही आहे, असं चिकटे साहेबांनी त्याला पोरोपोरीने समजावून सांगितलं. तरी त्या सावंतनी त्यांचा काही पिच्छा सोडला नाही. तर म्हणजे, साहेब असं करा ना, तुम्ही तिकीट नका घेऊ, मला 1 रुपया द्या ना तिकीट घ्यायला, तुमचं तिकीट घ्यायला. त्याने अंडरलाईन केलं. आता याची बॅट टळावी म्हणून चिकटे साहेबांनी आपल्या खिशातला 1 रुपया काढला आणि त्या सावंत शिपाईच्या हातावर ठेवला आणि तो शिपाई निघून गेला. त्याच्यानंतर 3 आठवडे गेले. केतकर साहेब, चिकटे साहेब, आपण लॉटरीच्या तिकिटाला 1 रुपया दिला आहे ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेले. काही दिवसांनी त्या लॉटरीचा रिझल्ट लागला आणि दुसऱ्या दिवशी तो शिपाई, सावंत शिपाई, या चिकटे साहेबांना शोधत आला. हो चिकटे साहेब, हो चिकटे साहेब, हो चिकटे साहेब. धुमाकूळ घालत तो डिपार्टमेंटमध्ये आला. चिकटे साहेब आपल्या टेबलावर बसलेले होते. त्यांच्याकडे तो जाऊन म्हणाला, साहेब तुम्हाला बक्षीस लागलं. चिकटे साहेबांना क्षणभर कळे ना, कसलं बक्षीस लागलं? अहो म्हणे, तुम्ही लॉटरीचं तिकीट घेतलं होतं ना, त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस लागलं म्हणे. चिकटे साहेब क्षणभर आश्चर्यचकित झाले. म्हणे, काय नक्की म्हणतोयस काय तू? अहो म्हणे, नाही का, 3-4 आठवड्यापूर्वी मी तुमच्याकडनं 1 रुपया घेतला होता तिकीट घ्यायला. आणि हा म्हणे, मी तुला रुपये दिला होता तिकीट घ्यायला. अहो म्हणे, सांगतोय काय मी पुढचं? तुमचं 1 तिकीट मी घेतलं, माझं 1 तिकीट मी घेतलं. काल रात्री लॉटरीची सोडत निघून त्याचा निकाल लागला. आज सकाळच्या पेपरामध्ये तो निकाल आला.
आणि साहेब, तुमचं म्हणून जे मी तिकीट घेतलं होतं ना, अहो त्याला ₹1,00,000 बक्षीस लागलंय. हे ऐकून अर्ध ऑफिस खळबळून जागं झालं. माझे वडील त्यांच्या कानावर हे लांबून पडल्यावर धावत त्या चिकटेकडे गेले आणि त्या सावधला विचारलं, तू काय नक्की सांगतोयस, नक्की काय ते बोल. म्हणे, साहेब असं काय करताय, मी परत परत तेच काय सांगतोय. अहो चिकटे साहेबांचं म्हणून मी जे तिकीट घेतलं त्याला ₹1,00,000 बक्षीस लागलंय, ते मी त्यांना सांगतोय. माझ्या वडिलांनी विचारलं, मग ते तिकीट आता कुठे आहे. माझ्या घरला आहे म्हणे. मग माझ्या वडिलांनी सगळी सूत्र हातामध्ये घेतली. आणखीन 2 सहकार्यांना देऊन त्या चिकटे साहेबांना टॅक्सीमध्ये बसवून आधी शिपायाच्या घरी पाठवलं. बरोबर तो शिपाई गेला. त्याने इमाने इतबारे वरतून तिकीट आणलं. टॅक्सीत बसून परत त्यांनी ते नंबर ताडून बघितला आणि खरोखरच चिकटे साहेबांचं म्हणून घेतलेल्या तिकिटाला ₹1,00,000 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या विशेष सोडतीतलं बक्षीस लागलं होतं. ती टॅक्सी तशी टॅक्सी विभागाच्या सरकारी कार्यालयात गेली. त्यांनी ते तिकीट दाखवलं, तिकीट जमा केलं, जे काही सोपस्कार होते ते केले. आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळेला हे ₹1,00,000 बक्षीस तुम्हाला नगद रुपयामध्ये म्हणजे रोख कॅशमध्ये मिळत असे. आणि तेव्हा त्याच्यावरती आज जसा इन्कम टॅक्स आधी कापून घेतात तसा घेण्याची पद्धत नव्हती. तेव्हा ₹1,00,000 जे चिकटे साहेबांचंही खूप मोठं स्वप्न असेल कदाचित, ते त्या ट्रेझरीमधून त्यांनी ताब्यात घेतलं. तिथून ती डायरेक्ट टॅक्सी नेऊन चिकटे साहेबांच्या बँकेच्या मध्ये जाऊन त्या अकाउंटला ₹1,00,000 जमा केले. आणि मग ती टॅक्सी घेऊन चिकटे साहेब, ते 2 सहकारी आणि तो शिपाई असे परत ऑफिसला आले. तोपर्यंत सगळं ऑफिस अवाक होऊन त्यांची वाट बघत होतं. कारण त्यावेळेला कोणाच्या खिशात आज जसे आहेत तसे मोबाईल नव्हते. त्यामुळे मिनिट टू मिनिट डिस्क्रिप्शन काही कळायची शक्यता नव्हती. हे सगळे सुखरूपपणे आल्यावर आणि हा सगळा घटनाक्रम ऐकल्यावर ऑफिसमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी खुश करून एक श्वास सोडला आणि चिकटेच्या नशिबाचं कौतुक सुरू केलं. सगळं ऑफिस तेव्हाही आणि आजही चिकटेच्या नशिबाचं कौतुक करत असेल. पण माझ्या दृष्टीने खरं कौतुक करण्यात पाहिजे ते त्या सावंत शिपायाचं. या माणसानं चांदीचं म्हणायचं, सोन्याचं म्हणायचं की रुपयाचं म्हणायचं. मला विचाराल तर हे चांदी, सोनं, रूप म्हणजे हिरे याही पलीकडची माणसंही होती. मला असं वाटतं आपल्याला आज एवढंच म्हणता येईल की ती त्या काळातली माणसं होती.